16 नव्हता कुठला मी त्या दिवशी पुन्हा गेलो की लगेच मला चालते मालकांना घेऊन टेस्ट असला ते एवढं मला काय की मला नंतर इनर टाकून जेव्हा पेशी केली का नाही थोडं थोडं एवढं घालून थांबवतं का तर गॅप लागायला लय पुन्हा पाण्याला आणि प्रॉब्लेम पाणी तर चांगलं आहे आपलं कंटिन्यू चांगलं आहे कंटिन्यू आपल्या मोटरीचं चाललं नाही 1.5 इंची आहे का जास्त 2.5 इंच पाणी आहे ना बघा की 2.5 आहे आणखी जरा लागलाय काय नाही नाही 30 झाला आहे कसं आहे मोठा गॅप आहे ना ती हां हां तेवढ्या खाल्लं वरी उचलायला पाणी हां 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 इकडे जलधार ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण माननीय लक्ष्मणरावजी काटवटे साहेब ॲडव्होकेट यांचा अहमदपूर येथे डोंगराळ भागात खूप खडकावर असा पॉईंट देण्यात आला होता. मागच्या महिन्यामध्ये हा पॉईंट देते वेळेस इतक्या वर खडक आहे या डोंगरामध्ये सर तुम्ही पॉईंट दिलात आणि पाणी लागेल का अशी शंका जे त्यांच्या मनात कंटिन्यू सतावत होती. पूर्ण बोर होईपर्यंत यांनी मला जवळपास 10 ते 15 कॉल केले की कसं झालं. तर आपली गाडी सांगून माझ्या मित्राची गाडी सांगून स्वतः बोर मारून यांना सांगितलं की तुम्हाला पाणी लागलेलं आहे. ते पाणी लागल्या टाईमला घरी होते तर त्यांना मी स्वतःहून सांगितलं की पाणी लागलं तुम्ही गेलो नाही का शेताकडं. हो तर हे बरोबर आहे का काटवटे सर? अगदी बरोबर आहे. हां तुम्हाला ज्यावेळेस मी सांगितलं की असं पाणी लागले तर तुम्ही पॉईंटवर होतात का? नाही मी घरी गेलो होतो. हां घरी जेवण करण्यासाठी गेलो होतो. तोपर्यंत जवळपास 500 फूट बोरचा चिकोना धुरळा होता. कुठल्याही प्रकारचं पाणी नव्हतं. गॅरंटी नव्हती, शाश्वती देखील नव्हती. पण जवळपास मला 560-70च्या बेसमध्ये पाणी लागलं. त्यावेळेस मरेवाडा साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला म्हणले की बाबा पाणी लागले तुम्ही जावा. मला वाटलं कुठंतरी त्यांनी मजा करायला येतं, पण ॲक्च्युअल मी येऊन इथं पाहिलो तर खरंच पाणी लागले म्हटल्यानंतर मी आनंदित झालो. आज रोजी मी पाणी ॲक्च्युअल बाहेर काढलो. खूप मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले. तुमचे सर्वांचे व परमेश्वराचे आशीर्वादित माझ्या पाठीमागे असेच आशीर्वाद राहू द्या इतकीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व मी माझे 2 शब्द येथेच थांबवतो. आज योगायोगाने अंधोरी येथे डॉक्टर गुंडरे साहेबाचा पॉईंट देण्यासाठी जात असताना यांनी डीपी ओढून लाईन ओढलेली पाहिल्यामुळं यांना कॉल केला की सर लाईन ओढणं झालं का? तर ते म्हणले की बाबा की तुम्ही आज योगायोगाने भेट झाली न मला आज बोरचं पाणी काढून पाहायचं आहे आणि तुमचा पाणी दाखवण्यापासून ते काढण्यापर्यंत हात लागला
म्हणून त्यांनी आज आपल्याला आवर्जून त्यांच्या साईडवर घेऊन आले आणि आपण इथं आत्ताच जस्ट पाणी काढलोत आणि पाण्याचा काटोटे साहेब ज्या पद्धतीनं आतुरतेनं वाट पाहत होते त्या पद्धतीनं पाणी निघालेलं आहे. तर अशाच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनासुद्धा असा फायदा व्हावा या उद्देशानं आपण प्रयत्न करतो आणि आपल्या जलधारा ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचून इतर शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहे. रामकृष्ण हरी. एक मिनिट. तसेच मी आदरणीय अरविंदजी मरेदवाड सरांचा थोडासा पुष्पहार घालून स्वागत आणि सत्कार करणार आहे. तरी आपण सर्वांनी थोडंसं व्यवस्थितरित्या बघून घ्यावे. पाणी दोन्ही